नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी खास शरीराला थंडावा देणारी आणि अतिशय पौष्टिक अशी वडी। या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे यात आपण ना साखर वापरणार आहोत ना गूळ, आणि साखरेचा पाक सुद्धा करणार नाही आहोत। मित्रांनो, ही वडी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार होते। आपण जे साहित्य यात वापरणार आहोत ते साहित्य सगळं थंड प्रकृतीचे आहेत, जे शरीराला थंडावा देणारे आहेत। चला तर मग झटपट वडीच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी आपण लागणारं साहित्य बघून घेऊ। तर आपल्याला लागणार आहे मुगाची डाळ, आणि ही वजनाप्रमाणे 200 ग्राम आहे। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे खडी साखर, हे सुद्धा वजनाप्रमाणे 200 ग्राम आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 3 ते 4 टेबलस्पून तूप, आणि मी घेतलेले आहे इथे थोडेसे मगजबी। तर हे सगळे साहित्य आपल्याला वडी बनवायसाठी लागणार आहे। साहित्य बघून झालेलं आहे, चला आता वडी बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, त्यात आपण घालूया 1 टेबलस्पून तूप। तर मी इथे 1 मोठा टेबलस्पून तूप घालते। तूप घातलेलं आहे, तुपाला वितळू देऊ आपण। हे बघा छान मेल्ट झालेलं आहे। आता आपण घालूया डाळ। तर मी इथे डाळ टाकून घेत आहे, आणि डाळ छान खरपूस अशी भाजून घ्यायची। अगदी 5 ते 7 मिनिट आपण डाळीला भाजून घेऊ, त्यानंतर ही बाजूला काढून घेऊ। मुगाची डाळ अत्यंत पौष्टिक असते आणि पचायला सुद्धा हलकी असते, म्हणून उन्हाळ्यात मुगाच्या डाळीचे जेवढे पदार्थ आहेत ते आवर्जून आणि नक्की खा। तर अशा प्रकारे इथे 5 ते 7 मिनिट झालेली आहेत, आणि डाळीचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। तर इथे डाळ छान भाजून झालेली आहे, आणि मी असं एक पसरट भांडं घेतलेलं आहे, त्यात आपण हे डाळ घालून थंड करायला ठेवूया। आणि अशा प्रकारे छान पसरवून घ्यायची। तर इथे मुगाची डाळ थंडी व्हायला ठेवलेली आहे, तर मग वेळ न घालवता आपण खडी साखरेचं पीठ करून घेऊ। तर मी इथे खडी साखरेला थोडं बारीक करून घेतलेलं आहे। आता मी ही मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेत आहे। आता आपण ह्या खडी साखरेचं पीठ करून घेऊया। तर मी इथे खडी साखरेचं पीठ करून घेतलेलं आहे, आणि एका बाउलमध्ये काढून घेत आहे। जर तुमच्याकडे जास्त गोड नाही चालत असेल तर खडी साखरेचं प्रमाण कमी करू शकता, काही इश्यू नाही। तर इथे डाळ थंडी झालेली आहे, जसं आपण खडी साखरेचं पीठ करून घेतलं तसं आपण डाळीचं सुद्धा पीठ करून घेऊ। तर मी इथे मिक्सरच्या पॉटमध्ये डाळ काढून घेत आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये डाळ काढून घेतलेली आहे, आता आपण हिला वाटून घेऊ। तर इथे डाळ छान बारीक करून झालेली आहे, मस्त असा पीठ तयार झालेला आहे। हे बघा छान वाटून झालेली आहे। आता मी इथे तोच पॅन घेतला आहे जो आपण आधी घेतलेला होता, त्यामध्ये आपण घालूया 3 टेबलस्पून तूप। तर मी इथे 3 चमचे तूप घालून घेत आहे। तर अशा प्रकारे आपण एकूण 4 चमचा तूप आपण इथे यूज केलेला आहे। आधी 1 चमचा तूप आणि आता 3 चमचे तूप। तूप छान वितळलेलं आहे, त्यात आपण पीठ घालून घेऊ। पीठ पण 1 ते 2 मिनिट छान खमंग भाजून घेऊ। अशा प्रकारे पीठ छान भाजून घेऊ आपण, जास्त वेळ भाजायचं नाहीये, 1 ते 2 मिनिट भाजून घेऊ। आणि ज्या इथे गुठळ्या अशा तयार झाल्या आहेत ना, त्या चमच्याने अशा फोडून घ्यायच्या। अशा प्रकारे पिठाला छान मोकळं करून घ्यायचं। जर का चमच्याने ह्या गुठळ्या फोडल्या जात नसतील तर अशा प्रकारे ग्लास घेऊन घ्यायचा, आणि ग्लासच्या मदतीने ह्या गुठळ्या छान फोडून घ्यायच्या। तर अशा प्रकारे इथे 1 ते 2 मिनिट झालेले आहे, आणि पीठ छान भाजून झालेलं आहे। आता मी इथे पीठ एका भांड्यात काढून घेत आहे। तर इथे पीठ छान भाजून झालेलं आहे। आता काय करायचं, तोच वाला पॅन घ्यायचा, आणि त्यामध्ये आपण घालू खडी साखर। तर मी इथे घालत आहे खडी साखर, ही आपली 200 ग्राम आहे। जेवढं डाळ घेतलेलं आहे तेवढीच खडी साखर सुद्धा घ्यायची।
खडीसाखर घालून घेतलेली आहे. यात आपण घालूया अर्धा वाटी पाणी. आणि ह्या पाण्यामध्ये खडीसाखर छान वितळू द्यायची. आणि खडीसाखर जशी वितळली की आपण यात घालूया डाळ. तर इथे बघा खडीसाखर छान वितळलेली आहे. आता यात आपण घालूया डाळीचं मिश्रण. हे जे मिश्रण आपण भाजून घेतलेलं होतं ते आपण यात घालून घेऊ. त्यानंतर आपण घालूया मगजबी. जर तुम्हाला कोणते दुसरे ड्रायफ्रुट्स वगैरे घालायचे आहेत ते सुद्धा घालू शकता, पण त्यासाठी ड्रायफ्रुट्स रात्रभर छान भिजत घालायचे आणि त्यानंतरच घालायचे. आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. यात आपण अजिबात साखर किंवा गूळ टाकलेलं नाहीये, आपण यात खडीसाखरेचा वापर केलेला आहे. आणि याला असं छान ढवळत राहायचं. हे बघा मंडळी, पीठ छान एकजीव झालेलं आहे. आता मी इथे बंद करून घेत आहे गॅस आणि याला आपण थंड होऊ देऊ. जसं जसं हे थंड होईल ना, हे मिश्रण घट्ट येईल. तर मंडळी इथे मिश्रण छान थंड झालेलं आहे आणि मी अशी खोल प्लेट घेतलेली आहे. त्यावर आपण तूप लावून घेऊ. तर मी असं प्लेटला छान असं तूप लावून घेतलेलं आहे. आता यावर आपण मिश्रण घालून घेऊ. हे बघा मिश्रण छान असं थंड आणि घट्ट आलेलं आहे, कारण आपण याला थोडा वेळ थंड व्हायला ठेवलं होतं. आता हे मिश्रण आपण या प्लेटवर घालून घेऊ. मिश्रण छान घालून घेतलेलं आहे आणि हे असं पसरवून घ्यायचं. मिश्रण छान पसरवून घेतलेलं आहे आणि हे असं पूर्ण छान प्लेन यायसाठी आपण अशी एक प्लेट घेऊन घेऊ आणि याने असं थापून घ्यायचं. थोडेसे मगजबी घालून घेत आहे कारण लुक छान येईल म्हणून. आणि वाटीच्या मदतीने प्रेस करून घ्यायचं. तर अशा प्रकारे मिश्रण छान थापून घेतलेलं आहे. आता आपण थोड्या वेळ याला थंड होऊ देऊ, त्यानंतर आपण वडी कापून घेऊ. तर इथे 1 मिनिट झालेला आहे. मी इथे मिश्रण सेट व्हायसाठी ठेवलं होतं. आता आपण याचे काप करून घेऊया. अशा प्रकारे मी काप करून घेत आहे. मिश्रण थोडं ओलसरच असलं पाहिजे, तेव्हाच आपण काप करून घ्यायचे. जर हे जास्त ड्राय झालं तर ते काप नीट पडत नाही आणि वडी छान होत नाही. हे बघा अशा प्रकारे छान असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहे. आता आपण वडी काढून घेऊया. थोडी बाजूची वडी काढून घेतलेली आहे आणि बघू वडी व्यवस्थित जमली की नाही. आणि हे बघा वडी छान जमलेली आहे. अशाच प्रकारे बाकी सगळ्या वड्या आपण काढून घेऊ. तर तुम्ही बघितलं वडी छान निघत आहे. अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या इथे छान काढून घेऊ. तर अशाच प्रकारे मी सगळ्या वड्या छान काढून घेतलेल्या आहे. आणि बघा दिसतंय ना छान. एक वडी फोडून सुद्धा दाखवते मी. तर शरीराला थंडावा देणाऱ्या आणि पौष्टिक अशा वड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. अगदी सोपी पद्धत आहे आणि वेळ पण कमी लागतो. तर तुम्ही अशी वडी नक्की घरी करून बघा आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी बनली. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.